सतीश बंटाय, ओमकार आहे बाय, म्हणजे बनवलेलं घरी. सॉरी, हा बघा सुमन भाभी आपली. कुठे काही जागा नाही, आम्ही इथनं असे वरती चढतो इथं. मला कधीपासून आवाज येत ते. हे गाईज, कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आजचा व्लॉग आपला स्पेशल आहे, कारण का आम्ही येणार होतो जंगलात एका जाग्यावरती, आणि इथे आम्ही येऊन फूड वगैरे बनवणार होतो. जसं का आपलं चिकन, मटन, राईस आणि चपात्या किंवा भाकऱ्या हे सगळं आम्ही बनवणार होतो. पण सीन असा झाला, आम्ही रात्री सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं, चिकन आणून मॅरिनेट वगैरे सगळं करून ठेवलेलं, आणि रात्री पाऊस पडायला लागला. तर आम्ही विचार केला जंगलात येऊन आपण जेवण वगैरे बनवूया, मस्त एकदम जंगल टाईपवालं, लाकडं विकडं जमा करून आग लावूया, त्याच्यावरती आपण टोपो वगैरे सगळं आम्ही प्रिपेअर करून ठेवलेलं. पण सीन असा झाला, पाऊस पडला, आणि पाऊस पडल्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की जे लाकडं असतील ती प्रॉपर जळतील की नाही जळतील. ह्या रिझनमुळे आम्ही काय केलं माहिती आहे, आदित्य जो आहे आपला एक फ्रेंड, मी तुम्हाला दाखवतो नंतर, जर तुम्हाला माहिती नसेल, जी लोक नवीन व्ह्यूअर असतील ते, त्याच्या घरी आम्ही गेलो. त्याच्या घरी जाऊन आम्ही मग चिकन वगैरे सगळं बनवलं. सकाळी 6-6:15 वाजता आम्ही उठलेले, त्याच्या घरी पोचलो 6:30-6:45 वाजेपर्यंत, आणि सगळं आम्ही प्रिपेअर वगैरे करून आता 9-9:30 झालेत. सो निघाले आम्ही तिथनं त्याच्या घरात. आणि आता आम्ही जे आलो आहेत ते आहे विरार मध्ये एक जागा आहे ही आपली पारोळ करून. सो आम्ही तिकडे आलो आता, आणि तुम्हाला मी दाखवतो थांबा पुढे. ही जागा बघा कशी आधी. सो गाईज, आपली पब्लिक जी आहे ती इथनं, आम्ही जस्ट इथे गाड्या पार्क केल्या आणि इथनं आम्ही चाललो आहे आपलं जे जेवण आम्ही ऑर्डर म्हणजे बनवलेलं घरी. सॉरी, हा बघा सुमन भाभी आपली रसा घेऊन चालला आपल्या चिकनचा. ह्याच्याकडे आपले पाव, थम्सअप, बिस्लेरी हे सगळं आहे. आणि तो आपला भातवाला आहे ओमकार, आणि सतीश डायरेक्शनवाला जो डायरेक्शन दाखवतोय. सो तुम्ही जागा बघा ही कशी आहे, आणि सांगा नक्की आम्हाला कमेंट करून कशी वाटते जागा. इकडचे जे लोक आहेत ॲक्च्युअल म्हणजे जे गाववाले आहेत, ती लोक इकडे बायका जे आहेत ते कपडे वगैरे धुतात आहे, आणि आम्ही इथे आता जेवण वगैरे येऊ, थोडं पाण्यात टाईमपास वगैरे करू. सो गाईज, ही बघा ही ती जागा आहे. हे आपल्या बाईक्स आहेत, इथे 3 बाईक आहेत आणि आम्ही 6 जण आहेत टोटल. एक जण आमच्यामधला जो आहे तो मिसिंग आहे, जो मेन शेफ होता तो मनीष करून, ज्याच्या म्हणजे जो येऊन इथे बनवणार होता सगळं, त्यांनीच आम्हाला टांग दिली आहे. तर काही हरकत नाही, आपले सतीश आणि बाकीचे पोरं आहेत, त्यांनी आपलं बनवलं आहे जेवण वगैरे सगळं. सो ही बघा ही जागा आहे ती, आणि ही लोक तिथनं मला कधीपासून आवाज येतात हे बघा. सो ह्या जागेचं नाव जे आहे ते आहे पारोळ, जे वज्रेश्वरीच्या आधी आणि चांदीप किंवा उसगावच्या नंतर पडतं. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल आणि तुम्हाला जर येऊन इथे फूड वगैरे बनवायचं आहे, तुमचे काही असे प्लान्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर जागा हवी असेल तुम्हाला, ही एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे तरी तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर एकदम डिटेल्स देईन की इथे यायचं असेल तर कसं यावं लागेल ते. आणि सध्या आपण जाऊया, आपली पब्लिक जी आहे ती तिथे जेवण गरम करते. सो पहिला तिकडे जाऊया आणि बघूया कसे काय गरम करतात आणि काय करतात ते. आणि गाईज, एक रिक्वेस्ट आहे म्हणजे तुमच्या लोकांकडे, की तुम्ही सगळे व्हिडिओ पाहतात, पण खूप जण अशी आहेत जे नवीन व्ह्यूअर्स असतात आपले, ती लोक सबस्क्राईब नाही करत चॅनल. सो प्लीज, आपल्याला काही पैसे वगैरे भरायचे नाहीत सबस्क्रिप्शनसाठी, फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो आणि काही नाही, फक्त एक क्लिक करायचं तुम्हाला, त्याच्याने काही होणार तर नाही आहे, बट म्हणजे तुमच्यासाठी काही नाही, बट माझ्यासाठी खूप जास्त ते महत्त्वाचं आहे. सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण जाऊया आता पुढे आणि पहिला बघूया काय सीन आहे तो. सो हे बघा गाईस, ह्या साईडला पूर्ण इथे हे जंगल टाईप सारखं आहे एकदम, आणि इथे बघा हे पूर्ण पाणी आहे. आणि आमची पब्लिक जी ही बघा इथे आहे, जेवायला त्या लोकांनी स्टार्ट पण केलं आहे. मी इथे ब्लॉग बनवतो तोपर्यंत. आणि इकडे हे पाणी आहे. हे पाणी तुम्हाला इथे बघायला असं वाटतं एवढंच, पण ॲक्च्युअलमध्ये डीपमध्ये ते एवढं आहे. ती पण तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. पण सध्या मी जातो तिथे, कारण का ती लोकं माझी वाट पाहत आहेत. वाट कोण पाहत तर नाही तसं, तर सगळे जेवायला बसलेत. पण हे बघा, एक खेकडे दिसत आहे तुम्हाला इथे आतमध्ये, गेले गायब झाला. हे बघा बारीक बारीक मासे बघा इथे. सो आपण पहिला जाऊया तिकडे, पोचूया, आणि मग बघूया काय सीन आहे तो पुढचा. पुढे का पाणी घे का.
ते बघा गाईज आपली इथे पब्लिक बसते. थांबा मी बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो. से बघा गाईज आपली इथे पब्लिक बसते. थांबा मी तुला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो आता. गाईज अँड बैल्स, मी आता इंट्रोड्यूस परत एकदा पुन्हा करून दाखवतो तुम्हाला. हा बघा, हे जे मागे लिहिलंय ना, हे तू मिस्टेक झाली आहे. ही ॲक्च्युअल नाव तिचं सुमन भाभी आहे. हा प्रसाद आहे, परश्या, आदित्य, ओमकार आणि साईडला जरासा सुमिन अध्यक्ष, मंडळाचा आपला अध्यक्ष सतीश तुकाराम बंटाय. कोणाचा भाऊ आहे? हा, लक्ष्मीकांत बेर्ड्यांचा चुलत भाऊ आहे. काका बिका पण नाही आहे ते त्याचे भाऊ. भावाचं आपलं वय ते चोर वय आहे ना? चोर वय सांगू शकत नाही. ठीक आहे. सो हे बघा गाईस, एक मिनिट थांबायची दाखव. तर हे बघा, हे आपलं चिकन आहे. कोणतं चिकन आहे? चिकन काय बोलत होता तो? नाही, तो काहीतरी बोलत होता ना, चिकन चंपाराणी. ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आपला भाऊ सतीश सांगेल. सतीश सांग जरा सर रेसिपी. मनीष आला नाही, मनीष आल्यावर सांगेल. ऍक्च्युअली ज्यांनी प्लॅन केला होता तो आला नाही इकडे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो, ज्यांनी प्लॅन केलेला मेन जो होता तोच नाही आला. त्यांनी आम्हाला शॉर्ट देऊन टाकलाय. आम्हाला पैसे भेटले, बस झालं. कॉन्ट्रीब्युशन तर भावानी आपल्या दिलेलं त्यांनी, पण आला नाही तो. काही हरकत नाही, झालं आपलं. इकडे बघ, इकडे बघ. कोण घेत नाही. हा बघा, याच्या तोंडाला पाणी सुटलंय. मगाशी इथे रूम मध्ये पण काहीतरी बघितलेलं, तेव्हा पण त्या तोंडाला पाणी सुटलेलं. आणि आता इथे पोचल्यावर परत एकदा तोच सीन आहे. भावानी कांदा पण कुठून काढलाय तो बघा. नशीब, मला वाटलं असाच खिशात टाकलेला त्याने, पिशवीत लपेटलाय. हा, प्रत्येकाला एक एक देत होता. मी काय बोलतो, इकडे फोन लावून ठेव का साईडला कुठेतरी, ते आपण सगळे रेकॉर्ड असं वरतून लावतो, व्ह्यू दिसतो. आता तो सतीशच आहे जो प्रॉपर आपला कॅमेरा. सो काही सीन असा आहे की कॅमेरा ठेवायला कुठे काही जागा नाही आणि ह्या लोकांनी मला स्टँड बनवून ठेवलं. मला बोलतं तुम्ही लोक व्हिडिओ काढा, तू व्हिडिओ काढ, आम्ही लोक खातो, मग आम्ही खातो, सॉरी मग तू खा, मी व्हिडिओ काढतो, असे बोलतात आहे. तर हा बघा, हा आहे आमचा स्टँड जो फोनवरती बोलतोय तो, पण तो पण सध्या बिझी आहे खाण्यामध्ये आणि कॉलमध्ये. तर मी पण जरा खातो आणि नंतर व्हिडिओ शूट करतो पाण्यात बिण्यात जाताना. जा रहे पानी में, तो पानी में उडी मारने के बाद ब्लॉग बनाते पानी के अंदर. सो गाईज सध्या आमचं जेवण वगैरे जेवण झालंय आणि याचे आदित्यचे खूप नखरे, त्याच्या ऑफिस वर्किंग है भाई, काम भी जरूरी है ना. काम तो राम करते हैं भाई. हेमंत का डायलॉग नहीं सुना क्या? राम अपना काम कर रहा है, अपने को जाना पड़ेगा. तो सीन ऐसा है भाई लोग. काय नाही दादा, आता आमचं जस्ट जेवण वगैरे झालं. डायलॉग मारा बंदे ने. क्या बोल रहे? गलत वर्ड है. क्या डायलॉग मारा. सो जेवण झालंय भारी बोला रे. आणि आता आम्ही जाऊ ह्या पाण्यात. हे पाणी तुम्हाला बघायला एकदम असं नॉर्मल वाटेल, पण जेव्हा आता आतमध्ये जाऊ तेव्हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर दाखवतो केवढं डीप आहे. त्या साईडला आहे ना आतमध्ये मागे जरा डीप आहे, इकडे इकडे स्टार्टिंगला एवढं ढोपऱ्यापर्यंतच पाणी. सो जेवण तर एक नंबर झालेलं आणि शेफ आपला सतीश बंटाय होता, सतीश असलम बंटाय. सो जाऊया आता पाण्याच्या आतमध्ये आणि बघूया मजा कशी येते काय. अंडी बंडी संडी आपला फोटो काढ ना असा. अंडी बंडी संडी. माचो मॅन गेलाय आपल्या आतमध्ये. अरे उधर पे भी है, उधर पे भी तिथे जाम थंड आहे. बहुत थंड आहे, बहुत थंड आहे. अरे पण तू पॅन्ट बिंट घालून का चालतोय? हे बघा गाईज, नवरा बायकोंची मारामारी चालली आहे इथे. हे बघा, ती बाई बोलते की पाणी नको उडो, मजा. नवरा बायको उचलतात एकमेकांना आणि आपला भाऊ इथनं तर वरून उडी मारणार आहे. पाणी एवढंच आणि कशी उडी मारतोय काय माहिती.
आणि हा बघा आपला माचो मॅन बघा धडपडतो इकडे. आम्ही इथनं असे वरती चढतो. इथं चढ 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 काय नाही. उडी मारतात ना वरून ते लोक. हा बघा आता इथनं वरती चढेला उलटा खाली. आता काय माचो मॅन सतीश बंटाय ओमकार आहे बाय. तू पण मार बॅग जम मार. अरे मार होईल. हे पाठीतनं रक्त येतं तुझ्या. काय लागलं? हे साईडला हो. अरे हा येतोच आहे मध्ये. तरतरतो किती वेळ. आधीच सर्दी झाली मी नाकात पाणी केला. सो गाईज हे बघा आता इकडे जे पाणी आपण मागच्या कंपॅरिझन मध्ये इकडे खूप जास्त डीप आहे. आणि इथे हे दोघं आहेत. ह्या साईडला आपले तिघं पोरं बसलेत जे आता डाय लावणार आहेत इथनं. हा बघा आता एक मारेल इथनं. आणि मी इथे एकटा उभा आहे कारण का पाणी थोडं जास्त डीप आहे. का आयडिया नाही डोक्याच्या वर आहे की नाही. ही लोक तो बोलतात एवढंच आहे पण बघूया आपण केवढं आहे ते. मार उडी मार. सलामी दे ना. 101 रुपयाचं पारितोषिक भेटत आहे अशा तऱ्हेने. दिसतच नाही कुठे गेलं पाण्यात गाव झालं. तो बघा कुठे बघून निघाला. हा दिसलाच नाही. तू पाण्यात पडताना दिसला डायरेक्ट तिकडे बाहेर निघालाय. इथून जा असा मग दिसशील. तिथून व्हिडिओ कॉल केला दिसतो ना क्लिअर. आला का अंड्यावरती चांगला. एवढं तू बोलतो काय नाही. हे नको थांबा. इकडे पुढे अरे जा काय नाही. अरे एवढं पायाला जमीन तर लागली. अरे खालती पाय टेकशील त्या असं आहे. एवढं पण नाही भेटतो की बोलशील मानेल बाहेर. गाण फाटते रे. जा ना आत जा ना. अरे नाही रे एवढं. हा बस पाय त्यांनी पाय ठेवलाच नाही खाली डायरेक्ट आला इकडे. इकडे काय नाही. थोडं पुढे जायचं. नको. अरे चावला काय तरी. तुला हे बच्ची इधर पैर नहीं रखा ना पण डूब जाएंगे. डायरेक्ट उडी मारतो मैं. पकड़ फोन पर. जाते बांधी आहे ना. बांधी बच्ची जस्ट बाजूला एक मोठा खड्डा एकदम आतमध्ये खोल आहे. ते झाडाच्या बुंद्यात सागरला गेला तिथं. पाणी जाऊन खराब झालं ते. हा आपल्याच जा मादरचोद. तो पोहतो कमी पाणी साईडला करतो. वरती येतो जास्त. काय पहिलाच ऑलराईट गाईज. सो फायनली आपली मजा मस्ती सगळं इथे करून झालेलं आहे.
आणि सध्या आपलं पॅकअप वगैरे करून झालं आणि आता आपण निघालो आहे. इकडचं तुम्ही नेचर म्हणजे इकडचं आपलं वातावरण बघू शकता. छान आहे, मस्त आहे. आदित्य आणि सोमेन भाभी आपली गेली आणि जे आता फक्त आम्ही आहे, ओंकार आणि मी, आणि मागे प्रसाद आणि सतीश. आणि आपलं जेवण जे आहे ते खूप राहिलं आहे. सो टोप इथे आहे. टोपाला आम्ही कपडे घातले म्हणजे झाकून घेतले, पूर्ण ते कवर केलं आहे, कारण का धूळ माती काही गेली नाही पाहिजे आतमध्ये म्हणून. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आपला आतापर्यंत, आणि जर तुम्हाला ही जागा जी आहे, ही प्लेस जी आहे, ही तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे कुठे आहे एक्झॅक्टली लोकेटेड, तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी तुम्हाला प्रॉपर डिटेल्स देईन कसं काय यायचं इथे. इथे विरारमध्येच आहे ही जागा तसं तर, पण आता सांगीन असं तर एक्झॅक्टली माहिती नाही पडणार. जर तुम्हाला हवी असेल जागा तर कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की एकदम सांगेन तुम्हाला प्रॉपर. आणि जसं मी सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय.